म्हणजे जी संरक्षण भिंत तुम्हाला तुमचं संरक्षण करा बांधली गेली तिचा काय उपयोगच नाही ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला धोका आहे. धोका आहे, उलट धोका आहे. पाऊस आलो आम्ही घाबरतो, आता नाही घाबरायचो. हा. उघडले नाही घाबरते, पण पाऊस आलो मग झोप येत नाही. वरून खरा हा. आला का सगळी ही सगळी जातील, एवढी असे शेजारला लागतील माळणीवाणी. सगळी पाणी निघाले. खालून का खालून निघालं याच्यात साठत नाही पाणी, पण तळातून पाणी इथं जाते. अरे खाली नाही. इथं गेले आणि जर हे सुटलं की आम्ही आमचा खेळ सांगता टाकले होते पायानं झालं संपूर्ण असल्यावर काढतात संपूर्ण वेगात म्हणला अजून बघा. काय झालं मी धावून टाकलेच ना. म्हणलं आता आपल्या कोणी येणार नाही, आपणच आपलं संरक्षण करायचं. हे जर सुटलं आमची माळीनच झाली. फक्त विषय काय झाला, ही भर झाली, माती उकारली. म्हणजे याच्यातली माती काढली, हा हिच्यातली माती काढली, इकडे टाकली. आता हीच माती तुमची खाली करा येऊ शकते. म्हणजे असा चिरा पडल्यात ना, मला तिकडे जास्त मी दाबून टाकल्यात. आम्हाला काय नाही पाणी येणार आहे ते, मी दाबून टाकल्या. उद्या पाणी घुसालं त्याच्यात तर आपल्याला डोकं होतं. बरं मला नाही जाऊ दे, हे आमची अख्खी घर जातील खाली माळणी. हे एकदा जर सुटलं ना, याला सुट्टी नाही. राठा डोंगरात पाणी खाली येत, तरी मी इकडं वळव तिकडं वळव. म्हणजे वरून आलेलं पाणी याच्यामुळे आडलं जातंय, अडलं तरी पण खाली निघतच ना पाणी, खाली मुरतंय. उडतंय पाणी. मला सांगतंय बघा, इतकं पाणी निघालंय सगळं, टोटली पाणी निघाले. खालून का खालून निघालंय, याच्यात साठत नाही पाणी, पण तळातून पाणी इथं जाते. अरे खाली नाही. इथं गेले आणि जर हे सुटलं की आम्ही आमचा खेळ सांगता आवाज सुद्धा यायला लागणार पाणी. बरं सगळं असं धावलं. म्हणजे भिंत राहिली वरती हा आणि भिंतीच्या- खाली जाणार की. भिंतीच्या खालूच येऊ शकतो. हा, बस, बस, बस. अहो, भिंतीच्या खाली तर आता तुम्ही कालला आले असते ना, हा. मला एवढं पाणी दिसलं. आता मी पाणी दाबून टाकते बघा, अशा बॅग आहेत, पूर्ण बॅग आहेत शेवटपर्यंत बघा. आणि पाणी एवढं निघत होतं असं याच्याने खालून. याच्यात पाणी साठत नव्हतं, कारण हे बरीचं राहणं आहे ना, सगळं बरची बी नाही. त्यामुळे आहे ना सगळं पाणी खाली निघायचं. हे इथं बॅग आहे अशी तिरकी. हे बघा, हे पाहू शकतो आपण. तर याच्यात जर पाणी गेलं तर डायरेक्ट खाली निघाल आणि हे पूर्ण जाणार खाली. त्यांनी पण असं दाबून नाही दिलं ना हो आम्हाला, दाबून नाही जर त्यांनी वरच्यावर काम केलं. आता बघा इथं खड्डा आहे, आता तुम्हाला लेवल कळत आहे, इथं खड्डा आहे, सगळं पाणी इथं जिरणार आहे. त्यांना म्हणला तिकडं पाणी काढून द्या ना असं साईडला, त्यांनी ते काय केलं नाही. म्हणजे त्याने लेवल पण तुला करून दिलं नाही, लेवल काहीच नाही करून दिली मला. आता तुम्हीच बघा, तुम्हाला पण ते अन्याय खड्डा आहे. काय झालं, हे जे महाराष्ट्र शासनानं काम केलं हा. ते चुकीचं केलं. मला फक्त आम्हाला लेवल काढून द्यायला लागते, आमचं पाणी साईडला निघून जायला लागत होतं. आता इथं खड्डा झाला, तुम्ही स्वतः पाहत्या, आणि पाणी सगळं इथं निघातं. इथं पण असं पाणी निघात. म्हणजे जी संरक्षण भिंत तुम्हाला तुमचं संरक्षण करा बांधली गेली बांधली गेली, तिचा काय उपयोगच नाही तर ना. त्याच्यामुळे तुम्हाला धोका आहे. धोका आहे, उलट धोका आहे. आणि प्लस आमच्या शहरात बांधली, अजूनही 1 मीटर वर फाल्ट खात. त्यांना आम्ही हरकत पण केली, ते म्हणले आम्ही बांधू. त्यांनी परत सगळा गोंधळ केला. बघा फाल्ट खात्याचे चिरे नंबर तुम्हाला सगळं मी दाखवू शकतो. अजून 2 मीटर उलट एवढंच वावर हे दिसतंय, एवढं वावर यांनी माझं गुंतवून टाकलं. आणि तिथे बांधलं आणि त्याच्यातले पण लेवल नाही यांनी व्यवस्थित. मग त्यांची कारवाई होणे गरजेचं आहे. नाही तर माझं आता काय आपण भिंत उस्तरू शकत नाही. फक्त माझी साठी यांनी चर काढून द्यावा मला. कुठं तरी माझं पाणी एका येळत जावं, नाही तर आमची घरं बघा खाली एवढी घरं आहेत. हे जर गेलं माळणेवाणी, बरं हे पूर्ण असं हे झालेलं आहे. हे एकदा सटाकलं ना, आमचा 1 नाही 10 कुटुंब इथं उद्ध्वस्त होऊ जाऊ शकतात आमची. मग त्यांनी नीट चर काढून द्यायचा. पुढच्या वर्षी नाही यंदा जाऊ दे, आता या वर्षी झाला आपण
समज पाऊस सुरू झाला आता जाऊ दे, पण पुढच्या वर्षी ह्या माणसांनी आपला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून द्यायच्या त्यांच्या पद्धतीनं. आता तुम्ही बघा इथं किती खड्डा आहे, सगळं पाणी. जर त्याने जर तुम्हाला नाही करून दिलं तर तुमची काय भूमिका असेल? भूमिका म्हणजे अशी मग त्याच्यावर काहीतरी काय करायला लागलं. आपण गोडीत बोलायचं, इज्जतीत बोलायचं, काय लगेच आपल्याला काय एवढी कारवाई करायला नाही. आपण त्या साहेबांबरोबर बोलू शकतो, बाबा असं अशी तुझी चूक झाली, ती हे कर, तुझं तू सुधरव, बरोबर आहे का नाही. डायरेक्ट कायदेवाट नाही ठेवायचा आपण. त्यांनी नाही केलं तर मग कायदेवाट ठेवायला. ठीक आहे. बरोबर. काय बोला बोला काय? पाऊस लय होतो आम्हाला हा, ब्या वाटत याठानी आम्हाला बाहेर निघूशी वाटत नव्हतं. का बरं, काय कारण काय त्याला पण? पाऊसच लय या कमरेत काला पाणी याठानी. हा हा हे वर गेलं पार डोंगर, हा. मग ते पाणी तिकडे लावलं त्या बाजूला. आता जे भिंतीचं काम झालं ते तुमच्याच फायद्यासाठी, तुम्ही खाली दरड वगैरे कोसळू नये म्हणून केलंय ना. बरोबर आहे साहेब. तसं आम्ही काय म्हणते नाही, आम्ही काय म्हणतो तर मग त्या ठिकाणी काय ठिकाणी हे पडल्यात, ढगा पडल्यात ना, जागा पाहिजे. आणि मग पावसच लय अपघात पाऊस झाला ना. मग ते जर भेगामध्ये पाणी गेलं तर खाली माती येऊ शकते का? हा मग सगळी माती येते. म्हणजे काम झालंय, सगळं सुटेल करा. काम झालंय ते फायद्याचं का तोट्याचं? नाही, फायद्याचं आहेच म्हणा, तोट्याचा आहे तेवढा. तोट्याचं आहे. पाऊस आलो आम्ही घाबरायचो, आता नाही घाबरायचो. हा. उघडले नाही घाबरते, पण पाऊस आलो मग झोप येत नाही. हा, वरून खरा हा. आला का सगळी ही सगळी जातील, एवढी असे शेजारला लागतील माळणीवाणी. ते झोपत गेला तर बरं होईल. दिवसाना गेला किती पाहिजे. गरज सगळी इथं? तरी 4-5 घर आहेत ना. 5-6 ना हो? हम्म. 6-7 6-7 घर आहेत हा ना. ना. हा. सगळी नाही नाही, मग आता मला सांगा, आता ह्या ठिकाणी ते भिंतीचं काम झालं बरोबर, हो. त्याने ते माती काढली आणि ह्या इकडे साईड टाकली, हा. परंतु त्या ठिकाणी भरपूर अशा भेगा पडल्यात. अवलं बॅगा पडल्या. पोकळ झालं हो ना ते. भिंत राहिली वरच्यावर, पण अचानक जर खालून सुटलं तर खेळच संपला. हा, तर मागच म्हणलं भिंत तर नाही पाऊस पडणार 3 त्याची. दिवस पाऊस होता ना, 3-4 हा. दिवस. अहो, बाहेर माणसं कसं तरी राहतं. भिंत आहे ना, हा. भिंत त्यांची पडू शकत नाही. भीत नाही त्यांनी पडणार. तारामध्ये आवळलेली, पण ती पोकळ माती टाकली, ती मातीला भेगा पडल्या. फुगा देत. ती जर आली, पाणी साठलं, बरं पाऊस इथं भयंकर राहत, ती जर आली, आता तुम्ही आले नाही तर इथून असे उकडे निघत होते, खालून पाणी निघत होतं तळात. ते जर तळातून आलं ना तर फार खाली जातो. सगळं खेळच संपला, बार तिथपर्यंत स्टॉप नाही. आता हे दगडी जे आले हे कुठून आले दगडी? कोणत्या या दगडी आहे ना, त्यांनी टाकले, त्यांनी इथं माल स्टॉक केलता पाहिला. हा इथं बांधण्यासाठी आहे ना माल स्टॉक केलता. हा. दगडी त्यांच्या इथं राहिल्यात काही, 2-3 पेन. आणि काही वर नेल्यात. ते सगळ्या वर नेल्यात. त्यांनी वर पहिल्यांदा स्टॉप केलता पूर्ण हे वावर जागा नव्हती भरून ना टाकलं. ठेवायला. जागा नव्हती जागा ठेवायला. नव्हती. मग नंतर त्यांनी ते त्यांचे कामगार आल्यावर त्यांनी ते काम सुरू केलं. ते भरून नेल्यात, थोड्याफार राहिल्या त्यांच्या इथं. ते राहिलं ते आता. मग राहू द्या, आणला इथं आम्हाला बांधते. ठीक. त्या वर कसं आहे, आता इथून पूर्ण तळातून आहे ना असं एवढलं पाणी निघत होतं, खालून जमिनीतून तळात मुरलेलं वर मुरलेलं हा, घर. वरून मरत आहे सगळं वरून मोरा. रानातून मरत आहे. ते संपूर्ण पाणी इथं निघत होतं. आणि ते अजून 2 दिवस पाणी असताना ते सगळं खाली आलेलं दिसलं असतं तुम्हाला, कारण सगळी माती पोकळ आहे. पोकाळे असं जरा पॅक झालं का गवत बिवत उतरलं, ठीक आहे. पोकाळे